भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय, धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाउन प्लॅनिंग स्कीम 1964 ला भूखंड क्रमांक 57 व 57 ब या जागेवर काठ म्हणजेच बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते। सदर जागेचे जे मालक होते अध्यक्ष महोदय मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने 11,711 रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिलेला होता। अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला, परंतु 2012 ला विकास आराखडा तयार झाला अध्यक्ष महोदय, व त्यात 57 अ आणि 57 ब या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर असे आरक्षण टाकण्यात आले। अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर महिन्यात 2023 मध्ये अचानक त्या भूखंडावर वक्फ बोर्डचं नाव लावण्यात आलं। मौलवीवाडा मस्जिद ट्रस्ट असे नाव लावण्यात आले। त्याच्या आधी 2023 ऑक्टोबर पर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते, परंतु 2023 मध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले। हे सर्व अध्यक्ष महोदय त्यावेळेचे तत्कालीन माजी आमदार फारुख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाहवर यांच्या आईच्या नावाने साबिरा बी शाह यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला का याच्यातील जवळपास 9,500 स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचं आरक्षण करून आम्हाला मिळावी, परंतु महापालिकेने तो प्रस्ताव फेटाळला। परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला। 30 वर्षाचं करार त्यांनी वक्फ बोर्डाकडनं केलं त्या जागेचं। वक्फ बोर्ड असे करार करू शकत नाही त्यांच्या कायद्याप्रमाणे, तरी असा करार त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, महापालिकेने ठराव क्रमांक 46 दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला या सर्व आरक्षण बदल करूनचा ठराव शासनाला पाठवला। माझी आपल्यास विनंती आहे का तो ठराव त्वरित विखंडित व्हावा। ही अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी 3300 घरं हे अस्तित्वात आहे। त्या 3300 घरांवर जी जागा सरकारी होती त्याच्यावर सुद्धा वक्फ बोर्डने आपलं नाव लावलंय अध्यक्ष महोदय। ही गंभीर बाब आहे। माझ्या जिल्ह्यात जवळपास 117 जागांवर वक्फ बोर्डाचं नाव लागलंय आणि 33 जागांवर जवळपास अध्यक्ष महोदय माझ्या शहरात वक्फ बोर्डने 2023 नंतर नावं लावली अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, बस एकच मिनिट। ज्याप्रमाणे 2 दिवसापूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये सर्वसमावेशक असे सदस्य असलं पाहिजे अशी विनंती केली, त्याचप्रमाणे माझी विनंती अध्यक्ष महोदय का महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे अशी आपल्यास विनंती। धन्यवाद अध्यक्ष महोदय। ठीक आहे, श्री राजेश पाडवी। अध्यक्ष महोदय।